नमस्कार लाभार्थी बंधू भगिनींनो, मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही पाहताय ब्रेकिंग न्यूज भारत TV, हे महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल. श्रोत्यांनो, आज आहे 24 डिसेंबर 2025 आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी माहिती दिली होती की जुना शासन निर्णय रद्द करून त्या ठिकाणी नवीन शासन निर्णय जाहीर करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. तर श्रोत्यांनो, आता जो आहे नवीन शासन निर्णय या ठिकाणी जाहीर झालेला आहे आणि तुम्हाला जी आहे निश्चित तारीख या ठिकाणी सांगण्यात येणार आहे. म्हणजे असं नाही की अंदाजित निश्चित तारीख असणार आहे. शक्यतोवर जी आहे या तारखेच्या आत तुमच्या खात्यावरती अर्थातच DBT किंवा DBT पोर्टल या संकेतस्थळ या प्रणालीच्या मार्फत जे आहे संकेतस्थळावरून माहिती काढली असता जे आहे आम्हाला असे लक्षात येत आहे की या महिन्याचा हप्ता अर्थातच डिसेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे. तर श्रोत्यांनो, आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कोणत्या तारखेपर्यंत तुमच्या खात्यात हप्ता जमा होणार आहे याविषयी आपण जाणून घेणारच आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगू इच्छितो, ज्या तुम्ही ऐकणं किंवा लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, त्यापूर्वी मी तुम्हाला विनंती करू इच्छितो की जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तसेच या व्हिडिओला लाईक करून इतरांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला शेअर देखील करा. तर श्रोत्यांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्ती वेतन योजनेबरोबरच महाराष्ट्र शासनाअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या ज्या मासिक अनुदानित योजना आहेत, ज्यामध्ये राष्ट्रीय दिव्यांगता योजना किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ पेन्शन योजना या किंवा अशा सारख्या योजनांचा समावेश होतो, ज्या अंतर्गत वेगवेगळ्या पद्धतीचं मानधन जे आहे डिस्ट्रीब्यूट केले जातं, वाटप केलं जातं. श्रोत्यांनो, अनेक श्रोते नवीन आहेत ज्यांना या गोष्टींची अजूनही माहिती नाही की महाराष्ट्र शासनाने संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत येणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना तसेच श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्तीवेतन अंतर्गत येणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी विशेष सहाय्यता म्हणून जे आहे ₹1500 वरून 1000ची वाढ करून ₹2500चे मानधन सप्टेंबर 2025 या महिन्यापासून देणे सुरू केलेले आहेत. अनेक श्रोत्यांचे अजूनही म्हणजेच या महिन्यातही प्रश्न जसेच्या तसे आहेत की आम्हाला दिव्यांग असूनही ₹1500 हप्ता येतोय, ₹2500 हप्ता आम्हाला येत नाही आहे. तर श्रोत्यांनो, या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या योजनेबद्दल व्यवस्थितपणे जी आहे माहिती करून घ्या की महाराष्ट्र शासनाअंतर्गत तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेत आहात, ज्यामध्ये तुम्ही योजनेचा लाभ कधीपासून घेत आहात हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. जर तुम्ही 3 वर्ष किंवा त्याआधीपासून योजनेचा लाभ घेत असाल तर तुमची योजना जी आहे अद्ययावत किंवा अपडेट करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि या विषयीचा जो शासनाचा आदेश आहे तो जून 2025 याच काळामध्ये आलेला होता. त्यावेळेस आम्ही तुम्हाला माहिती दिली होती की 30 जूनपर्यंत संपूर्ण तुमची कागदपत्रे त्याचबरोबर तुमची योजना अपडेट करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण जे बच्चू भाऊ कडू यांनी चालवलेलं आंदोलन होतं, ज्यामध्ये 6000 पगार वाढीची मागणी करण्यात आलेली होती आणि त्यानंतर जो आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभागामार्फत शासन निर्णय जो आहे जारी करण्यात आलेला होता की श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्तीवेतन योजना, संजय गांधी निराधार योजना आणि तत्सम जे
लाभार्थी ज्या योजनांचा लाभ घेतात त्या संपूर्ण लाभार्थ्यांना आपली कागदपत्रे अपडेट करणे अत्यंत गरजेचे होते, आवश्यक होते. तर श्रोत्यांनो, त्याच शासन निर्णयाचा आधार घेऊन मी तुम्हाला या ठिकाणी ही गोष्ट सांगत आहे की तुमची जर संपूर्ण कागदपत्रे अपडेट नसतील किंवा तुमची जर योजना अपडेट नसतील तर तुम्हाला तालुका स्तरावर जाऊन त्या ठिकाणी चौकशी करणे अत्यंत आवश्यक आहे. मी 2 ते 3 दिवसांपूर्वी एक वृद्ध व्यक्ती मला मिळाले. ते म्हणत होते की मी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत होतो. काही दिवस माझी योजना बंद झाली होती. त्यानंतर मी पुन्हा नवीन अर्ज करून त्या ठिकाणी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचा लाभ गेल्या काही महिन्यांपासून घेत आहे. म्हणजे वय वर्ष 65 या वयोमर्यादेनंतर तुमचं जे नाव आहे ते संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी यादीतून काढून त्या ठिकाणी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये ट्रान्सफर केलं जातं किंवा तुमची योजना जी आहे ती अपडेट केली जाते. त्यामुळे तुम्हाला जे आहे तपासून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तुमचं वय वर्ष 64 आहे का, तुमचं वय वर्ष 65 कधी होणार आहे, या सर्व गोष्टींची जी आहे ती तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. तुमच्या आधार कार्डवर कशा प्रकारच्या ज्या आहेत डेट्स आहेत ते देखील तुम्हाला लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण काही वेळा काय होतं की जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहात आणि तुमचं वय वर्ष 65 होणार असेल तर त्यानंतर जी आहे तुमची योजना जी आहे संजय गांधी निराधार योजना ही तात्पुरत्या काळासाठी बंद केली जाते. याचं कारण असं असतं की वय वर्ष 65 नंतर जे आहे संजय गांधी निराधार योजना ही अवैध होते आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना ही तुम्हाला लागू होते. त्यामुळे कधीकधी काय होतं की अस्थायी स्वरूपामध्ये शासनाकडून किंवा तुमच्या जिल्हा किंवा तालुका प्रशासनाकडून तुमची योजना जी आहे ती बंद केली जाते. यामुळे तुम्हाला काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे की तुम्ही ज्या योजनेचा लाभ घेताय ती योजना कुठली आहे. आणि महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो असा आहे की तुम्ही दिव्यांग आहात की निराधार आहात, या दोन्ही गोष्टींचा या ठिकाणी समावेशक दृष्टिकोनातून विचार केला जातो. जर तुम्ही नॉर्मल असाल, निराधार असाल तर तुम्हाला ₹1500 मानधन दिलं जातं. परंतु जर तुम्ही वृद्ध असाल किंवा अपंग असाल, म्हणजे वृद्ध असून जर दिव्यांग असाल तर तुम्हाला मात्र शासनामार्फत जे आहे ते एकूण 1500 आणि 1000 अशाप्रमाणे जे आहे ₹2500 मानधन त्या ठिकाणी दिलं जातं. तर या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. जर तुम्ही वृद्ध असाल आणि तुम्हाला दिव्यांग असूनही ₹1500 मानधन मिळत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तालुका स्तरावर जाऊन जे क्लरिकल स्टाफ आहेत त्यांच्याशी भेट घेणं अत्यंत आवश्यक आहे. तालुका स्तरावर तहसीलदार तसेच नायब तहसीलदार यांच्याशी देखील एकदा तुम्हाला भेट घेणं अत्यंत आवश्यक असतं. कारण त्यांच्यामार्फतच तुमची योजना जी आहे ती अद्ययावत केली जाणार आहे, अपडेट केली जाणार आहे आणि त्याला काही जास्त कालावधी लागत नाही. तुम्ही प्रूफ म्हणून फक्त तुमचं एक आधार कार्ड पुरेसं असतं की मी या ठिकाणी जे आहे तुम्ही असं त्यांना सांगू शकता की मी या योजनेचा लाभार्थी आहे आणि तुमचं जे ओळख म्हणून जे आहे फक्त तुम्ही तुमचं आधार कार्ड जरी त्यांना दिलं तरी त्या एका कागदावरती तुमचं संपूर्ण जी योजनेची माहिती आणि ती योजनेची जी स्थिती आहे ती त्या ठिकाणी संपूर्णपणे तपासली जाऊ शकते. तर या गोष्टींची काळजी घेणं तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे. आता राहिला प्रश्न श्रोत्यांनो अंदाजित तारीख, तर दिनांक 31 डिसेंबर 2025 या दरम्यानच्या काळामध्ये अंदाजित तारीख सांगितली जात आहे की या महिन्याचा हप्ता या तारखेच्या दरम्यान तुम्हाला जो आहे तुमच्या खात्यात प्राप्त होणार आहे. तर श्रोत्यांनो, हा होता आजचा आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून इतरांपर्यंत शेअर करा
आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मला द्या राजा. धन्यवाद. नमस्कार.